सेवा जोहार मित्रांनो, तर कसे आहात? वेलकम बॅक टू माय चॅनल इनसाइड कृतिकास लाईफ. तर मित्रांनो, आज मला जायचं आहे नामकरण सोहळ्यामध्ये. माझ्या फॅमिलीच्या रिलेटिव्ज फॅमिली आहे, तर त्या छोट्याशा बेबीचं आज नामकरण सोहळा आहे. सो मी इथे आंघोळ पाणी छान धुवून घेतलं आहे, स्वतःला केस धुतले आणि रूमचं टेम्परेचर एवढं छान थंड होतं, पण बाहेरचं टेम्परेचर एवढं गरम की मी तुम्हाला सांगू नाही शकत. विदर्भाची ऊन म्हणजे सूर्याची झप्पी. तो सरळ मी इथे छानपैकी आपले केस ड्राय करून घेतले आहे आणि लवकर तयारीला लागले आहे. सो गाईज, हा आहे माझा आउटफिट. छानपैकी कम्फर्टेबल आउटफिट आहे माझा. छान मस्त छोटासा टॉप घेतला आहे, कुर्ता घातला आहे आणि खाली मस्त ब्लॅक जीन्स घातला आहे, कारण की हा माझा फेवरेट आहे. मस्त कम्फर्टेबल आहे, कारण की एवढ्या उन्हात कोण एवढं मोठं तयारी करून जाते आहे की नाही. सो त्यानंतर लागले मी मेकअपला, पण हे माझं मॉइश्चरायझर संपायला आलं आणि लागतच नव्हतं, येतच नव्हतं. फायनली थोडंसं आलं. सो मी इथे मस्तपैकी आपला मॉइश्चराईज करून घेते चेहरा. म्हणजे सूर्य जसं चमचम करतो तसंच माझा चेहरा पण चमचम केला पाहिजे ना. आणि एवढा मोठा पसारा पण प्लीज इग्नोर करा त्याला, कारण की मला ऑलरेडी खूप उशीर झाला होता, म्हणून मी पटापट करत होते, थोडंसं सॉफ्टत होते. सो फायनली मी माझं मेकअपला स्टार्ट केलं होतं. थोडं आयब्रो गिरब्रो थोडंसं तर पाहिजेच आहे यार मेकअप, कारण की मी थ्रेडिंग ते करतच नाही, आपल्याला ते तसलं पटतच नाही. बट काय करणार आहे, थोडंफार करावंच लागणार आहे, पोरगी आहे शेवटी. आणि थोडं इथे मी लिपस्टिक लावली, थोडं नॅचरल शेड दिसण्यासाठी. पण ठीक आहे, एवढं तर चालतेच आहे, मस्त मटक करणं. सो फायनली मी आयलायनर घेतलं, डोळ्यासाठी नाही, तीळ बनवासाठी. बघा, आर्टिफिशियल तीळ. अरे यार, मला थोडंसं फेसवर आहेच नाही तीळ, तर थोडंफार तर चालतेच आहे, मस्त इकडून तिकडून लावणं वगैरे. पण काय करणार आहे, तीळ नसल्यामुळे थोडंसं ते असं अट्रॅक्शन दिसलं पाहिजेत ना, म्हणून. सो फायनली मी घातली चेन, बिग बॉसवाली. म्हणजे ते बिग बॉसचा जो आय असतो ना, थर्ड आय, तसं घातलं, कारण की ते गिफ्टेड होतं मला, म्हणून मम्मी म्हणे मला घाल. सो मग मी घातलं आणि त्यानंतर मी माझे केस बनवायला चालू केले, कारण की खूप उशीर झाला होता, मला हे माहीतच होतं अगोदरपासून. सो फायनली मी क्लचर लावला आणि पटापट निघाले. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, आम्ही लोकेशनवर पोहोचलो आहे. इथे कोणीच आलं नव्हतं, आम्ही एवढ्या घाई गडबडीत आलो आणि एवढ्या उन्हामध्ये, चरचर उन्हामध्ये माझ्या आईने साडी घातली आहे. त्याच्यात ती एवढी छान दिसत होती, एकदम शायनी तिचा गॉगल, तिचं केस, तिचे हेअर. सो मी तिला जवळ बोलवलं आहे आणि तिला सांगितले की आई, तू एकदम ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरमधली शबाना दिसत आहे, शबाना. सो ती अजून पुढे गेली आणि माझ्या पप्पाला सांगत होते की बाई मला काय बोलत आहे. तर फायनली आम्ही एंटर केलं. त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, कोणीच आलं नाही आणि आम्ही एवढ्या घाईमध्ये आलो होतो, कोणीच आलं नाही. आम्ही फक्त 3 जण होतो आणि बोटावर मोजणे लायक लोक होते, कोणीच आलं नाही. माझे पप्पा एवढे घाईघाईत घेऊन आले. त्यानंतर आम्ही स्टेजकडे बघितलं, एवढे छान कटआउट्स लावून होते. तुम्ही इथे बघू शकता, बेबी बॉस म्हणून एक मूवी आली होती, त्याचे छोटे कट्स लावून होते. त्यानंतर आम्ही माझा घेतला, मस्त चिल केलं. आईला 365 दिवसामधून एकही दिवस शुगर खायला जमत नाही, तरी आईने जिद्दी घेऊन माझा पिणं चालू केलं. माझी आई मस्त इथे माझाचा स्वाद घेत होती, आनंदीमध्ये, छान सुकूनपणे, कारण की तिला शुगर आहे तर बिलकुल जमत नाही. त्यानंतर मी इथे मस्त तिची थोडीशी सजावट करत होती आणि ती खूप स्माईल करत होती, खूप ब्लश करत होती, असं तसं काय मी तिला दुल्हनच बनवत आहे आणि मला मारत होती. पण काही हरकत नाही, ती एकदम छान ब्लश करत होती. आणि आईने पार्ली जीवाली पोज दिली होती, म्हणजे ते गालावर आठवत नाही का, छोटीशी तशीच. त्यानंतर आम्ही बघितलं की बेबीची एंट्री होत आहे. बेबी खूप लहान आहे, खूप अतिशय, पण 2 महिन्याचा बेबी आहे जस्ट. आणि त्याच्यासोबत मस्त हॅपी पॅरेंट्स होते, त्यांचे आई वडील छान मस्त हेल्दी, खूप खुश होते ते 2 जण. त्यानंतर फोटो सेशन चालला त्यांचा. नवीन पॅरेंट्स आहेत तर ऑफकोर्स खुशी तर होणारच आहे की नाही. नवीन पॅरेंट्सची जी खुशी असते ती आपण अशी फील केली पाहिजे. बट आम्ही इथे पाहून खूप बोर झालो होतो. लिटरली 2 घंट्यापासून त्यांचं फोटोशूट चालू होतं आणि मला एवढी भूक लागली होती, एवढी क्रेविंग, मी एवढी बोर झाली होती. आणि माझी मम्मी चूप बसून होती, बिचारी ती काय बोलणार आहे शेवटी. ती माझ्याकडे अशी तिरच्या नजरनी बघत होती, पण मला खूप बोर मारलं. फायनली त्यांचं नाव, म्हणजे त्या बेबीचं नाव रिव्हील करण्यात आलं. त्या बेबीचं नाव आहे शौर्य. आपलं शौर्यवाडा हॉटेल नाही, तो वाला नाही, हा वाला शौर्य. खूप छान क्यूट असा बेबी होता. फायनली त्याचं नाव रिव्हील करण्यात आलं आणि इथे आई माझी
स्पार्कलमुळे ती बसून होती. त्यानंतर आम्ही फोटो काढले आणि फायनली आम्ही ग्राउंड फ्लोअरवर आलो जेवण करायसाठी. आम्ही तुम्हाला खरं सांगतो ना की 3:30 वाजले होते जेवण करायसाठी. 2 घंट्यापासून त्या न्यू पॅरेंटचा फोटोशूटच थांबत नव्हता. ठीक आहे, नवीन पॅरेंट्स आहेत, आम्ही पण त्यांना समजून घेऊ शकतो की ते खुशी वेगळीच असते. पण फायनली आम्ही जेवण घेतलं. मी 2 गुलाबजामुन घेतले होते, मला एवढे फेवरेट आहे. त्यानंतर आईने पण दही वडे घेतले होते आणि आम्ही फायनली बसलो जेवण करायसाठी. तर मित्रांनो, हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि खरंच आवडला असेल तर प्लीज बनत राहा. नेक्स्ट व्हिडिओसाठी आपण भेटत राहू. बाय.